चल रे काका, अरे होत आई, मँडी, डॅडी डॅडी तुम्ही तरी ऐका ना, मला खरंच करायचंय हो. याच्या हातानं आम्ही कापून टाकेल सांगतोय. मला कापून टाकेल. मला करायचंय बोलतो. आता तुम्ही किती बोलात ना, मी मला कापून टाकेन तरी मी ग्रॅज्युएट होणार. दादा दादा अरे जान दो दादा, अरे अपनाच बच्चा है. अरे हाड, जान दो जान दो जान दो. हा पोरगा मेला. माझे दोनच पोर, दत्तू आणि मँडी. डॅडी असं नका ना बोलू, मी काय चुकीचं केलं एवढं? मोठा भाऊ म्हणायची लाज वाटते तुला? हट. मला पण वाटते समेश बिग बदल चुकायस तू. मी कधी चुकलो? चुकलो नाही, चुकला बोलतोय तो. त्याच्या चुका नको काढू. कळलं? त्याच्या जिभेचा जेवढा तुकडा पडलाय ना तेवढी पण लायकी नाही तुझी. अरे त्याने खानदानासाठी त्याच्या जिभेचा तुकडा पाडलाय. तू काय केलंय? खानदानाची इज्जत घालवतोय. डॅडी असं काय बोलतोय? मी काय चुकीचं बोललोय? मी फक्त एवढंच बोललोय की मला ग्रॅज्युएट व्हायचंय. जान दो दादा दादा, बैठ जाओ तुम, बैठ जाओ. अरे कसं बोलवतो यार ह्याला? हे आपल्या खानदानाची रीत आहे. आपला खानदान कसला आणि ह्याला गर्दी गडगड व्हायचंय. डॅडी ग्रॅज्युएट असतं ते. काय बोलला? लॉजिक आहेत. काय बोलला? जॅग्युरेट. काय बोलला? काय बोलला? अर्चुकेट. हे बघ, आपल्या खानदानाला बोलता येत नाही, त्या गर्दी गडगड व्हायचंय तुला. हा? अरे कोणतरी बोलून गेलाय, बोले तैसा चाले त्याचा, चाले त्याचा छोले. डॅडी डॅडी असं नाही, ते बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले असं. तुझं बोललो तो याला, तू एकटा छाना. हा? काय काय ए, इकडे इकडे ये. मँडी हा बघ, हा तुझा भाव मँडी. छोटा भाव मँडी. खंडणी भातच्या बोलता त्याला. हा? महिन्याला 10 पेटी खंडणी आणतो. हा बघ, हा तुझा छोटा भाव दत्त्या. आता पिक पॉकेटरवर होतोय तो. डॅडी पिक पॉकेटर. जातो गर्दीत घुसतो, लोकांचे खिसे कापतो, पकडला जातो. लोक कुत्र्यासारखे तुडवतात पण डेअरिंग करतो. हा बघ, हा तुझा काका. आला नाही. इकडे ये ना यार तू. आराम आहे, आराम. बघ, हा तुझा काका. एकट्याच्या 12 भट्ट्या आहेत. मुंबईत पहिल्या धारेची कुठे मिळते तर एकच नाव येतं, गोटा गुळगुळीत. तू हे बाजूला ही बघ, ही तुझी आहे ही लेडी डॉन, गोल्ड स्मगलिंगची डॉन, चिकनी जास्वंदी. मी तुझा बाप पशा भाय, खंडणी बहादर, स्मगलर किंग, मटका किंग, पशा भाय उर्फ खंड्या खत्री. अरे ही आपल्या खानदानाची परंपरा आहे. डॅडी आणि तुला परंपरा. काय मारे तरी तुला बोलत होतो पोरावर लक्ष ठेव, चांगल्या मार्गाला जाईल. पण नाही बोललो. कुठल्या मित्रांबरोबर उठतो बसतो, त्यांना घरी बोलव. त्यांच्यातला एखादा मित्र जर बोलला काय काकू कशा आहात, तिथं तपलो घरी पाठव. एखादा पोरगा बोलला क्या अंडी क्या चल रेला, त्याला बसव, त्याचे मानपान कर, त्याला वजडी कलेजी पोटा खायला का. बोललो होतं की नाही? पण नाही. मला काय माहित होतं? दत्तू मॅदी काय शिकले नाहीत? नाही शिकलो, पण आम्ही वेळेत चालत सोडली. अरे मला तर लात मारून हाकायला शाळेतून. ये मेरा बच्चा है, ये मेरा बच्चा है. आणि अरे 10वी पास झाला यार. आता कसा पास झालास तू? आता कसा पास झाला? कोणाला? मला तर मधून कसं तोंड दाखवू मी कोणाला? नापास होणार म्हणून एवढे पेढे आणले होते, ते काय करायचे कळत नव्हतं मला. बरं फक्त पास नाही झालाय, मेरिट मध्ये पहिला आलाय. नाही मी वाजत नाही. पण तिकडे बस, मला ना तुझी लाज वाटते. लाज तुझ्या नावाच्या बाजूला तिकडे डॅडीचं नाव होतं.
त्या स्कूलचा बोधवर. काय रे अरे डॅडी आणि चाचू रात्री किती दारू पिऊन रडले माहिती आहे तुला? अरे क्या करेंगे फिर, बाहर में बैठ के पी रहे थे तो दादा ने मेरे को बोल दिया इस स्कूल में पहला आ गया कहते। अरे इतना कैसा तो भी हो रहा था मेरे को, ये हैबत हैबत कर रहा था मेरा। अरे शर्मिंदगी, अरे खुदकुशी करने को दिल कर रहा था मेरा, तू देख रहा मेरे को। आपके डॅडी 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 आपलं नाव कुठे आलं पाहिजे? आपलं नाव पोलीस स्टेशनच्या वॉटिंग बोर्डवर आलं पाहिजे. शाळेच्या बोर्डवर आणला. दादा दादा इधर आ जाओ, तुम इधर आ जाओ, इधर बैठो, गुस्से पे काबू करो, मैं बात करता हूँ उससे, मैं बात करता हूँ उससे। बात कर. बैठो बैठो बैठो। अरे क्या रे, अरे सपक मुके, अरे 10वीं में पहला आया तो आया, 12वीं में मेरिट में आ गया तू। अरे तेरे को इतनी सी भी शर्म नहीं है क्या? जब से तू मेरिट में आया ना, मैं घर के बाहर निकलतू तो मास्क लगा के निकलतू। मैं कौले कौले लौंडे पट्टे ना मेरे को देख के चिढ़ाते, मेरिट वाले का चीचा, मेरिट वाले का चीचा, मेरिट वाले का चीचा, मेरिट वाले का चीचा। इतना कैसी तो भी लगता ना मेरे को, ऐसे टोच टोच के बातें करते रहे। अरे पागल हो जाऊंगा मैं तेरी वजह से। पण काका मी हुशार आहे, त्याला मी तरी काय करू? चुकून बोलो. शिकून काय करणार आहे? काय करणार आहे शिकून? डॅडी माझे बेदूक फुटतील. शिकून काय करणार आहे सांग. काय करणार आहेस सांग, सांग काय करणार आहेस? डॅडी मला शिकून नोकरी करायची आहे. डॅडी, अरे तुम्ही आई काय तू सारखी खिडकीत जाते, इकडे ये ना. अगं नोकरी तुला वाटते तशी नोकरी वाईट नाही आहे, नोकरी चांगली आहे. माझं स्वप्न ठरले आहे. मला ना ट्रेनच्या गर्दीतून कामावर जायचंय. मला त्या मस्तपैकी खुर्चीवर बसायचंय, बॉसच्या शिव्या खायच्या आणि मला पण त्याला शिव्या द्यायच्या. असं मस्तपैकी हाडं मोडेपर्यंत काम करायचंय, पुन्हा त्याच ट्रेनच्या गर्दीतून घरी यायचंय. बायकोने तीच केलेली शेपूची भाजी खायची आणि तिला कॉम्प्लिमेंट, अरे वा आज शेपूची भाजी मस्त आहे. अरे तक्कू गया वो। काय बोलास? शेपूची भाजी, शेपूची भाजी. हे ऐकण्यासाठी 9 महिने या पोटात वाढवलं होतं तुला. माझा पोट आहे ते. 9 महिने या पोटात वाढवलं होतं. एवढं पोट वाढलं होतं ते अजून कमी नाही झालं याच्या. मला वाटलं होतं माझा मुलगा मोठा मटण खाईल, चिकन खाईल, मुर्दा खाईल, वजरी खाईल. तुला काय खायचं? शेपूची भाजी. शेपूची पण ते 29 दिवस, एक दिवस मी चिकन खाणार, वजरी खाणार, सगळं खाणार. आपलं एकदम सोडणार नाही मी सगळं. मी एक दिवस तरी करणार. पण त्याच्यानंतर माझं दुसरं स्वप्न आहे, मी मस्त फुलांचा गजरा बायकोच्या केसात मारणार आणि तिला ना 2 व्हीलरवर घेऊन सिनेमा बघायला नेणार. आणि माझ्या पैशाने मी तिला पॉपकॉर्न खाऊ घालणार. अरे ऐसे दे के पॉपकॉर्न खरीदेगा तू, इतना इज्जत का कचरा करेगा? अरे कुल्ले में गन को हम क्या शोपीस बोल के लगाते क्या रे? ऐसी गन उठा के तान दी ना तो 18% GST का कैरेमल फ्लेवर का पॉपकॉर्न है ना फ्री में दे देता उन्हें। इसको बोलते डीरिंग। अरे समझा रहा उसको, छोटे समझा रहा। देख छोटे, जिंदगी है ना जिंदगी, डर मत मैं बोल रहा थी क्यों, जिंदगी है ना उसमें है ना ऐसा डेयरिंग होना रे, थ्रिल होना, मतलब रास्ते में तू चलेगा ना तो ऐसा कलेजे में धक धक होना। इधर से गोली आएंगी क्या, अम्मा इधर से कोई काटेगा क्या, ये डर होना, ये डेंजर होना रे। सिविल ड्रेस में जो पुलिस आ रहते ना, जो अपने को पकड़ने के ताक में रहते, उनको पिछान के भागने में जो मजा है, हाय मजा है रे, उसको बोलते मजा। ऐसी खुंदल खुंदल के टोले देते, बर्फ पे लिटा लिटा के टोले देते, उसमें मजा है। ये सस्पेंस में, थ्रिल में जो जीना है ना, इसको बोलते असल जीना। मला नको. बायकोला घेऊन फिल्मला जायचं तुला, इसको ट्रेनिंग देनी पड़ेगी। मैं समझा यार, समझा घोटा समझा. मला अब जो मैं बोलतू वो तू कर तू। नाही, मी नाही करणार. क्या करेंगा तो ज्यादा बात मत कर। हेलो कांतीलाल, कांतीलाल को फोन दे, काम में है। ऐसी काम बताऊंगा ना, किसी काम का नहीं रहेगा उन्हें, भाई बात करेंगे उसके साथ।
ठीक आहे कॉल अरे आई तू भाई 50 पेटी मांग उससे. पण एवढे आंबे हवेत कशाला? अरे 50 लाख मांग उससे. मस्त आता करना. हा हॅलो हॅलो नमस्कार, मी रमेश खांडेकर बोलतोय. मिस्टर कांतीलाल यांच्याशी बोलू शकतो का मी थोडा वेळ? अरे वर्गणी नाही मागायची रे, खंडणी मागायची ना. ठूस बाता मत कर, टाइट बात कर, टाइट बात कर. हॅलो रमेश खांडेकर बोलतोय मी. कांतीलाल आहेत काय? तुमचं ते हे हवंय मला वरचं हे खालचं माल माल माल. तुमच्याकडे डांबर आहे काय हो? डांबर वाळू? अरे, वाळू मागतोय रे हा. क्या छुनू मुनू बाता कर रहा उसके साथ. ए कांतीलाल, गोटा गुलगुलित बात कर रहा मैं. अरे ज्यादा मस्का मत मार, मेरे को पता है. उधर उधर 4 कोप में 86 माले की बिल्डिंग बना लिया. बिल्डिंग आसमान को छुरियन पैसे नहीं भिजाया तूने. बचे नहीं पैसे, तेरे को 86वें माले से फेंकूंगा, तू भी नहीं बचेगा बेटे. सुन सुन सुन, 425, 102, 515 और 15वां माला ये सब हमारे नाम पे कर दे. हमारे नाम पे कर दे. डबल पार्किंग होना, गेस्ट लोग जब आएंगे ना, कोई रोकेंगा नहीं टोकेंगा नहीं तो खुंदल खुंदल के देंगे रे तेको. बाता मत कर, रख फोन. ये ऐसी बात करेंगा ना तो लोग भाव देंगे. बस अरे हा माझा पोरगा नाही आहे. हा वेगळाच नाही, आपला पोरगाच नाही आहे. Daddy. माझी पोर हे बाग दत्त्या, हा, मूड झालाय. खंबा आणू की चपटी? ये मेरा बच्चा, ये मेरा बच्चा. मॅन्डी, ऑलरेडी 4 पॅक डाऊन आहे. ये मेरा बच्चा, डॅडी ये मेरा बच्चा डॅडी है. दोघे पण व्यसनाबद्दल बोलतात. व्यसन वाईट असतं, संसार उद्ध्वस्त होतो. नहीं 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 तू अब बता आए. कर यार, कुछ मैं तो कर. मैं लाइन पे लाता. ए, वो छोकरे को किडनैप किया है ना, उसको लेके आ. लेके आ उसको. तुला माझी शपथ आहे समूस. आई तूच माझं नाव रमेश ठेवले, समूज कशाला बोलते जाता? डोंट टच मी. कोण टीच मी असेल ते. मला ए खरगोश के बच्चे, बिठा इधर. बिठा. करा भाई, मी खायला गेला चप्पल. चल रे, इसको तोड़ डाल, इसको फोड़ डाल. तो डल फुट डल म्हणजे? फोड़ डाल, इसको दे. नाही मी नाही ये बत्ता दे उसको. अरे मी दाखवतो. मार. नाही जमणार. अरे हाँ तू भी कर. मी नाही करणार. मी नाही करणार. आणलंय. मी नाही करणार. जाऊ. मी नाही तू करणार. मारणारच का समूस जाऊ. काढ. मार, चल लवकर, लवकर मार. कर. भाई मार उसको. अरे भाई मार बोलतोय हा मी. समूस मार. अरे मारू शकतो मार. समूस. समजतो हे केला. आता गप बसायचं. गप बसायचं आता. ए स्केच पेन खाली बस. खाली बस. तुझं बोधावर नंतर लिहितो मी वेळ. तू खाली बस. खाली बस. खाली बस. तुम्हाला बघायचं ना, माझ्याला भाई बघायचा ना तुम्हाला. चांगला मुलगा नकोय ना तुम्हाला? आता बघा, तुम्हाला भाई बघायचा ना. बघा हे उठ, चल छान उठ. काय केलं तू? काय केलं? उठ तू उठ. काय नाही केलं? उठ चल. हे दोरी काय शायनिंग म्हणून मारले. उठ चल. इकडे इकडे इकडे. तो गेट दिसतो त्याच्यापर्यंत धावत जायचं. नाही नाही काय धावत. धावत कशाला? डॅडी त्याला पळून पळून मारणार आपण. स्टाईल आहे आपली. आता आपला स्टाईल नाही होणार सगळं. हा माफ कर. नाही तो गेट दिसतोय ना, पटकन जायचं तिथे. हा लवकर जा. मी बाकी बघतो. हा जा. मार समज. चल, चल, चल. बस खाली. चला तिकडे. एक काय बोलायचं ना अजिबात. मगाच बसून ऐकून घेते. बसा खाली. डॅडी मला नाही करायचंय, अजिबात नाही करायचंय मला. हे माझं आयुष्यच नाहीये. जगातले 70% माणसं जसे जगतात ना, तसं मला जगायचंय. शांत आणि निवांत. दरवाजाची बेल वाजली ना की अरे बापरे, पोलीस तर नाही ना आले, कोण मला मारायला तर नाही आलं, या भीतीमध्ये मला जगायचंच नाहीये. माझ्या दरवाजाची बेल वाजली की मी ऑर्डर केला पिझ्झा आला याची खात्री हवी मला. तुम्ही मला सांगितलेत ना, तुम्ही सांगितलं ना किस्सा. काय सांगितलं तुम्ही? लग्न झालं, आई बरोबर हनीमूनला गेलात तेव्हा 4 बॉडीगार्ड घेऊन गेलात तुम्ही बरोबर. का? भीती वाटत होती तिकडे कोणतरी तुम्हाला मारेल, तुमच्यावर हल्ला करेल. लक्षात घ्या, आयुष्यातले सगळ्यात गोड क्षण ना भीतीत घालवलेत तुम्ही. माझी बायको जर उद्या मला बोलली ना की मला पाणीपुरी खायचे, तर मी गाडी लगेच साईडला लावेन आणि मला तिला पाणीपुरी खायला घालायचे. पाणीपुरी खाताना कोणतरी मला भोसकेल, कोणतरी मला मारेल ना, ही भीतीच नकोय मला. आयुष्यातले सगळे क्षण भीतीत नाही जगायचेत मला बाबा. मला जगायचंय आनंदाने आणि प्रेमाने. माझं ठरलंय.
आणि तुमचं चुकतं काय माहितीये काय, तुम्हाला वाटतं की तुमच्या आयुष्यात सगळ्यात जास्त थ्रिल आणि ऍडव्हेंचर आहे. चुकतंय तो. सगळ्यात जास्त थ्रिल आणि ऍडव्हेंचर सामान्य माणसाच्या आयुष्यात आहे. कळलं? त्यामुळे माझं ठरलंय, मला सामान्य माणसाचं आयुष्य जगायचंय आणि मी ते जगणार. मला माफ करा, मी एक घर सोडून जातो. वर्गा वाया गेला रे, वाया गेला. वर्गा वाया गेला. मुजुमदार साहेब येऊ का? कोण आहे? येऊ का? या या नमस्कार नमस्कार मुजुमदार साहेब. वहिनी नाही का? नाही हाय हाय मंडळी, ऐकलं का, बघितलं कोण आलंय? प्रोडक्शनचे मॅनेजर आलेत आपल्या. नाही नाही, प्रोडक्शन मॅनेजर नाही, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणा. आयला कोण? एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. आता तुम्ही सिनेमा करणार ना, मग सिनेमाचा मी एक्झिक्युटिव्ह ईपी. पोस्ट बदलली का काय? नाही नाही, काम तेच असतंय, फक्त नावं वेगवेगळी आहेत. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. हाय मग एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर कसं काय येणं केलं? एक मिनिट. ओ तिकडे काय, आत या आत या. या या आत या. कोण आहे? सांगतो. या 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 या. नमस्कार. या 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 या. कोण आहे कोण? तुम्ही काय बोललेले? काय? 2025 एक शुक्रवार आपण गाजवला पाहिजे. तिथं झालंच पाहिजे. लगेच कामाला लागलो, यांना शोधून काढलं. कावळा माल आहे, हा? फ्रेश लेखक आहे, जबरदस्त लिहित्या ती. ओंकार राऊत. नमस्कार. मी पृथ्वीक मुजुमदार. प्रोड्युसर आहे ती. 2 पिक्चर यांनी काढले ती. हा. एकाचं नाव सामाजिक होता पहिला. सामाजिक साधा सामाजिक होय. पिक्चरचं नाव डेंजर ठेवलं. घेतला बदला घरात घुसून. आणि दुसरा कौटुंबिक होता. चिवताई झाली जाऊबाई. जबरदस्त. मंडळी म्हणली माझी असा पिक्चर जरा एक फॅमिलीचा करा म्हणून केला. आणि मी दोन्ही पिक्चर बघितलेत सोनी लिव्ह वर. मी दोन्ही बघितले. सुनील वाल्यांनी घेतली म्हणून वाचलो. थिएटरला पडला होता पिक्चर. फाट्यात पिक्चर. नाही. ती मला सांगते शिवलकर टाका पैसे म्हटलं येऊ तर द्या पैसे. नाही ना झाल्यात पैसे. नाही नाही, त्याचा आपला प्रॉब्लेम नव्हता. पहिल्या पिक्चरला डिस्ट्रीब्युटरच नव्हता. दुसऱ्या पिक्चर डिस्ट्रीब्युटर होता, पण ते हिंदी बॅनर मध्ये घुसलंय. आणि आली साऊथ वाले पण एकदम नाही ते होतच आहे. वेगळं कुठलं आलं की हीच होतंय हो. नाही पण आता चांगला करायचा. नाही नाही, यावेळी ना रिलीजची तारीखच अशी काढतो ना, कोणी बी येऊ दे बाजूला, बोलून काढू आपण. चालतंय. लॉस असा भरूनच काढू. बसा बसा बसा. अगं आलीस का? या या वहिनी या. पाणी घ्या लेखक. अरे हा, पाणी घ्या. thank you, thank you, thank you. मंडळी बरं का आमची. अच्छा हो. हा, नमस्कार मॅम. वहिनी पाणी द्या. अगं ऐक. ओय, बस हा? बस बस. नाही मी कुठं बसू? अगं बस की इथं. नाही मला नको, मी जाते, काम आहे. बस ग. नाही नको, मी जाते. बस. अहो मी आतमध्ये बस. प्रेम आहे हो. प्रेमानं सांगितल्याशिवाय ऐकत नाही. ही बघ कोण आलंय. लेखक खाली आहेत. स्वतः लिहितात स्वतः. ही आत पिक्चरची गोष्ट ऐकवणार आहे. होय काय? नमस्कार. नमस्कार, मी इथं बसून काय करू? मी ना लेखिका ना निर्माती, मी उगा आपला काय. नाही बस गे. बरं. नशील लेखिका, नशील निर्माती, प्रेक्षक आहेस का नाही? कॉमन ऑडियन्स आहेस का नाही? हिला कळतं, हिलाच कळतं. एवढं कॉमन ऑडियन्स आहे, हिला लई कळतं. नाही पण हे चांगलं आहे खरं. मॅम मी सांगू का, म्हणजे कॉमन ऑडियन्सला जो सिनेमा कळतो ना, तो म्हणजे थोड्या मोठ्यांना पण तेवढा सिनेमा कळत नाही. जो म्हणजे कॉमन ऑडियन्सला आवडला पाहिजे सिनेमा, हे माझं पण पहिलं आहे. बोललो ना, इंटेलिजंट कॉमन ऑडियन्स असं धरते ती. असं धरते ती. आपण सुरू करू काय? हा सुरू करूया ना. सुरू करू. मी, मांडी घालून बसलो. बसा आरामात, आरामात आपलाच पेंट हाऊस आहे आरामात. हा तर म्हणजे आपली जी स्टोरी आहे सर, हा. म्हणजे जे मेन आहे ती अख्खं जे आहे ते स्त्री प्रधान आहे. ऐक बरं. हा ऐकते. तर आपली जी मेन हिरोईन आहे, जी नायिका आहे, तिचं नाव आहे नेहा. व काय हाक मारली का? नाही नायिकेचं नाव नेहा आहे. नायिकेचं नाव नाही आहे होय? हो हो. ऐकलं का? ऐकलं. काय झालंय, आमच्या मंडळीचं नाव पण आहे नेहा. तुमच्या हिरवींचं नाव पण आहे नेहा. अच्छा हो का? नाव आवडायला लागल्या नाही, म्हणजे हे बरं झालं प्रथमेश भाऊ, प्रोड्युसर मॅमचंच नाव नेहा आणि हिरोईनचं नाव पण नेहा. नाही. इथे अर्धी बाजी आपण जिंकली. आधी बाजू कॉमन ऑडियन्स असं धरलाय तुम्ही. कॉमन ऑडियन्स. हा तर आपली जी फिल्मची हिरोईन आहे, जी नायिका आहे नेहा, हो. तर ती नेहा खूपच गोड आहे, सालस आहे,
म्हणजे अशी मंजूळ आहे, अशी दिलखेचक आहे. की तिच्या प्रत्येक हालचालीत आहे की नाही एक मादकता आहे. तिने कटाक्ष टाकताच कुठलाही पुरुष घायाळ होईल अशी तिच्या क्षमता आहे. अशी आपली ह्योच प्लॉट आहे काय ही तर जागा आहे सॉंगची. हिरोईनचं ते काय करतात ते इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन सॉंगची जागा आहे ही. हा, हा. म्हणजे काय करूया असं ढगाचा सेटअप लावूया आपण आणि तिथून निहा येते. हा चालतंय चालतंय. ढगाचा सेटअप जरा पैसे लागतात. करू ती करू त्याचं टेन्शन नाही. येऊन घ्या ढगाचा सेटअप. हा आपण स्टोरी ऐकूया. हा. हे सगळं पुढे आहे, खूप हे सगळं पुढे चालतंय, आहे. पण ते चालतंय, ढगात नाही येते, ते चांगलं वाटेल बघताना चांगलं वाटेल. कॉमन ऑडियन्स धरलाय. हा. कॉमन ऑडियन्स धरलाय. हा. हा तर ही जी गोड नेहा हा. आहे, जी सुंदर नेहा हा. आहे, मंजूळ नेहा आहे, तिच्या आयुष्यात एक दुःख आहे. कारण तिला नवरा विजोड मिळालाय. हा तो बिझनेसमन आहे आणि कायम बिझनेस मध्येच अडकलेला असतो. हा म्हणजे नेहाला कंपनी द्यायची सोडून कंपनीतल्या लोकांबरोबर, कामगारांबरोबरच तो जास्त वेळ असतो. एकदम खरं आहे हो. खरं बोललाय तुम्ही, एकदम खरं आहे. एक मिनिट वहिनी, कंपनीचं लोकेशन आहे साहेब. आपल्या कंपनी शूट करू. हा, करू. लोकेशनचे पैसे मी वाचव. हा चालतंय पुढं चालतंय. काय होतं? हा हा तर पुढे असं होतं की ती जी नेहा आहे हा ती खूप सुंदर आहे, पण तिचा नवरा तिच्यासमोर पाणी कम आहे. हा तिला असं सतत वाटतं की मी एवढी सुंदर असताना मी ह्या पुरुषाशी का बरं लग्न केलं. का केलं? आणि हा विचार येऊन सुद्धा ती संसाराचा गाडा रेटतच चाललीये. अगदी बरोबर म्हटलंय. असंच नेहाच्या मनात असेल, मला असंच वाटतंय. तिच्या मनात खूप काय आहे, पण सांगणार कुणाला ना, समोरच्या ऐकून घेत नाहीत. राहू दे. प्रेम आहे. प्रेम आहे. लेखक हा मी काय म्हणतो, ही हिरवींचं नाव बदलता येईल का आत्ता? नाही हिरवींचं नाव नको बदलूया. कन्व्हिक्शन आलं स्टोरीचं. हा, ते आहेच की. आणि कॉमन ऑडियन्सला ना ते नाव आवडलंय. निहा कॉमन ऑडियन्स. तुम्ही वाचा पुढे वाचा. वाचा आरामात. हा वाचू वाचा पुढं काय हा, होतं? तर ही जी नेहा आहे म्हणजे गोष्टी जसजशी आपलं गोष्ट जसजशी पुढे जाते तसतसं आपल्या लक्षात येतं की तिचा जो नवरा आहे, नेहाचा नवरा हा विक्षिप्त आहे. हा हो. हा, म्हणजे लोकांसाठी जरी तो हिरो असला तरी नेहासाठी तो विलन आहे. बरोबर आहे, बरोबर पकडले तुम्ही. ती एकटी पडलेली, ती दुर्मुखलेली, ती कोमेजलेली नेहा, जिला नवऱ्याचा सहवासच सापडत नाहीये, ती करेल तरी काय करेल. कुणाकडे जाईल? आई बापाकडे गेली तर म्हणतात आता लग्न लावून दिलंय, आता लग्नात कशी उभी गेलीस, येताना आडवी यायचीस, आता परत नाही यायचं. एवढं नाही, एवढं करायची गरज नाही. काय बरोबर आहे. नाही करायची गरज एवढे. साहेब मी काय म्हणतोय, कॉमन ऑडियन्स ना असा धरलाय ह्यांनी. गुत्तोय कॉमन ऑडियन्स. लय गुत्तोय. मस्त गोष्ट आहे ही. नाही पुढं काय होतं? हा तर पुढे आता ह्या पॉइंटला गोष्ट आलेली आहे जिकडे तिला कळलेलं आहे की तिचा नवरा जरा विक्षिप्त आहे आणि तिला तिचा सहवास मिळत नाहीये. ती शेवटी फ्रस्ट्रेट होऊन कंटाळून ती नवऱ्याला बोलते सुद्धा की जाळा तो पैसा, मला वेळ द्या, पण तो ऐकतच नाहीये. हिट प्लॉट आहे. हिट सॉंग, दुसरं सॉंग हिट होतंय. म्हणजे असं 80 बायकांचा मॉब दाखवू, मधून निहा येते आणि ती स्वतःचा अन्याय कशी बोलते गाण्यातून. असं म्हण काय, जाळा तुमचा पैसा काय चाटायची तुमची फॅक्टरी, जाळा तुमचा पैसा काय चाटायची तुमची फॅक्टरी, मन माझं उचमळत आहे, आता तरी या ना घरी. क्या बात आहे. या ओळी यांना कशा काय म्हणजे आत्ता सुचल्या यांना ओळी. नाही त्यांच्या हातात किचन मध्ये पलिता असतोय म्हणून पेन द्या, आता पूर्ण गाणं लिहतील असं वाटतंय. नाही एवढं नाहीच आहे. ती पेनाचं वेगळं आहे, पलित्याचं वेगळं आहे. तिला नाही बोलायचं असं मध्ये, नाही बोलायचं. नाही ह्या ओळींमध्ये ना प्रेम आणि विद्रोह असं दोन्ही मिक्स वाटतंय मला काहीतरी. प्रेद्रोह ह्याच्यात पेद्रोह नवीन ट्रेंडिंग आहे ते. नवीन नवीन रस पुस्तक. निर्माण केलाय तुम्ही पेद्रो. नका करू. एक सांगू का? तुम्ही दोन सांगा मॅम, तुमच्या गोष्टी आवडतायत मला. थँक्यू. ती नेहा आहे ना, तिच्या मनात असं असेल का ती ना अशी मोठी मुजुमदारांच्या घरची सून आहे, पण तिला काहीच करता येत नाही. म्हणजे असं बांगड्यांचा आवाज करायचा नाही, असं मोठ्यानं हसायचं नाही, असं नका सगळं. सांगू. 3 नंदा तिच्या छाताडावर येऊन बसल्यात. त्याच्यातली 2 नंबरची आहे ना, ती मेली फावडी, ती लई छाताडावर बसली. असं लिहिता येईल का? बहिणीचं नको सांगू. नको सांगायचं. आपल्या घरच्या गोष्टी बाहेर नको. नंदा भावजा नको. नाही सर, पण मी सांगू का तुम्हाला, म्हणजे ह्यांनी जे सांगितलंय ना त्यांनी एक वेगळं डेप्थ मिळते त्या नेहाच्या कॅरेक्टरला आणि एक फॅमिली ट्री पण छान तयार होते. ही झाडं पहिली कापली पाहिजे. अशी फॅमिली ट्रे तयार होणार असतात, ही झाडं पहिली कापली पाहिजे. मला सांग, ते दुसऱ्या नंडेचं त्या नाव काय आहे?
सुशली. नाही 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 वेगळं नाव घ्या. ही असली नाव असतात का आता सुशली वगैरे? हा इकडे या मंडळी, इकडे या. कशाला मरायला माझ्या बहिणीचं नाव देताय तुम्ही? हा तिला दिलाय ना आता वेगळा संसार थाटून, तिची राहते ना ती वेगळी. हा मग तुम्ही कशाला मरायला बोलताय? गप्प बसा की व्हायच. तिची राहते पण राज्याला येते ना. वहिनी काय बनवलं घ्यायला असं? गरजच नाही करायची. काय तिचं नाव नाही, वेगळं नाव ठेवा काहीतरी. बरं वेगळं ठेवतो, भारती वगैरे असं काही ठेवलं नाही नाही, त्यापेक्षा बहीणच नको. ती एकटंच आहे बहीण जगात. त्याला वेगळं काय नको त्या कारखानदाराला. हा, नाही पण कॅरेक्टरचा एक नाही इकडे या, वाईस इकडे या. तुम्ही पण इकडे कडला या. इकडे या, सांगतो. वहिनी काय होतंय तुम्हाला कळना झालंय काय होतंय ते. तिच्याकडे बघून गोष्ट सांगू नका. ती सगळं अंगाला लावून घेते. तिला वाटतंय गोष्टीतली नेहा तीच आहे. हा तिच्याकडे बघून बोलू नका. आणि शक्यतो हिरवीन नाही का असलंच काहीतरी बोला. नेहा म्हणायचं नाही. काय पण तिचं नाव आहे नेहा. नाही म्हणायचं. मग काय म्हणायचं? म्हणा चालेल. नेहा नाही म्हणायचं. लेखक ओ लेखक पुढं काय होतं? हा, सांगा. हा पण आता नाही बघायचंच नाही. हा पुढे हा पुढे आपली जी हिरोईन आहे नेहा. नका कशाला सर ते म्हणतायत. नाव नका घेऊ. तर आपली जी नायिका आहे नेहा नाही मरायला कशाला? नाही नाही नाही. तर ती जी आहे ती आता कंटाळलेली आहे नवऱ्याला सर. म्हणजे तिला खरं तर एका सोलो ट्रिपला जायचंय पण ती जाऊ शकत नाही कारण आपली नायिका नेहा नेहा हा नेहा शेवटी ती धाडस करते. ती म्हणजे आपली जी नायिका आहे, हिरोईन आहे नेहा नेहा हा. काय धाडस करते? हा नेहा धाडस करते आणि एकटी सोलो ट्रिपला जातेच. येस येस पुढं. आणि सोलो ट्रिपला गेल्यावर तिकडे तिला एक उमदा, एक हँडसम देखणा असा एक बॉडी बिल्डर हंक तरुण भेटतो ज्याचं नाव आहे ओंकार. कोण आहे ओंकार? मी आहे सर. तू कायस? मी करणार आहे हा सर रोल. का तर आपलं तसं बोलणं झालंय सर. काय इकडे या, शिवलकर इकडे या. इकडे या. आलो. ही काय बोलणं झालंय तुमचं माझ्या परोक्ष? इकडे या. हल्ली तो ट्रेंड आहे साहेब. काय? अभिनेता आणि लेखक एकाच पॅकेज मध्ये येतात. लेखक सिनेमा लिहितो आणि एक स्वतःचा रोल काढून ठेवतो त्याच्यात. लय ओळखीचं वाटतंय मला ही. गोष्ट पुढे जाऊ देत. गोष्ट छान आहे. तर तिकडे तिला एक वंकार चालेल. नेहाला वंकार चालेल. हा. नेहाला खूप आवडेल वंकार. पुढं काय होतं वंकार? तर 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 ती जी नेहा आहे आणि हा जो ओंकार आहे, तर ओंकार तिच्या आयुष्यात आल्यामुळे नेहाच्या आयुष्यात एक वेगळीच प्रेमाची एक झुळूक येते. हा पेटलंय आता पेटलंय. प्रेमाची झुळूक येते आणि ओंकार असा पुरुष आहे जो पहिल्यांदा तिच्या शरीरावर नाही तर तिच्या मनावर प्रेम करणार आहे. आणि त्यामुळे आपल्या हिरोईनला, आपल्या नायिकेला नेहाला आता ओंकार आवडायला लागलाय. ते आता एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. ते एकमेकांचे घट्ट मित्र झालेले आहेत. ते बागेत फिरतायत, ते पावसात भिजतायत, ते नदीकाठी बसतायत, ते आईस स्केटिंग करतायत, ते बोट चालवतायत. मज्जा मज्जा आहे नुसती मज्जा. नेहाला हीच मज्जा पाहिजे आयुष्यात. नाही द्यायची नेहाला ही मज्जा आयुष्यात. हीच मज्जा पाहिजे. याचीच नाही, पावसातलं गाणंच नकोय मला. नाही साहेब, पावसाचं गाणं कशाला पाहिजे? मी म्हणतो टिप्प टिप्प बरसा पाणी, नंतर हेच गाणं व्हायरल होणार आहे. आपण टाकू. मला दिसतोय सगळं असं यंग पोरं येत आहेत पिक्चर बघायला. ऍडव्हान्स बुकिंग. ब्लॅकने तिकीट जात आहेत. ही कुठली ब्लॅकनं तिकीट जाती? ही कुठली जाती? नाही हे करू आपण. भारी होईल. नाही 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 नेहा पावसात अशी चिंब भिजणार. नाही भिजलीच नाही पाहिजे तर. वंकार नाही नेहाचा रोल कोण करतंय? ते माझ्याकडे नाहीये. ते हे सगळं बघतील किंवा- वहिनी काय आहे ते मादक सुंदर सालस असं कॉम्बिनेशन डोळ्यासमोर येत नाही आहे. नाही पण मला माझ्या डोळ्यासमोर एक येत आहे. म्हणजे कोण वाटतंय, मला वाटतं ह्याच करू शकतात नेहा. म्हणजे आता मला असं झालं की आपल्याला सतत हिरोईन एक बारीक गोऱ्या असे सुडवल का पाहिजेत? म्हणजे खरं तर ह्या स्त्रीची पण ही व्यथा असू शकते की, आणि ही जास्त रिलेटेबल होईल, उलट जास्त जास्त लोकांना लागेल असं वाटतं मला. तुला मरायला आत्ताच सामाजिक व्हायचं होय. नाही साहेब नाही. आत्ताच तुला सामाजिक व्हायचं होय. नाही साहेब, थांबा साहेब. ह्या निहा वाटते ती. नेहा मला वाट एक मिनिट. निहा हा ह्याच आहेत. शिवलकर निहा ह्याच आहेत त्या. ह्याच्यात तुम्हाला त्या नेहा वाटत्यात. कन्व्हिक्शनच दिसतंय. 2 दिवस पात्र समोर होतं, ती नाही सापडलं. ह्याच्यात नेहा सापडली. दिसतायत निहा. इथं या, इकडे या. ही नेहा नाही करणार. बाकी दुसरी कुठली पण हिरवीन शोधा, ही नेहा नाही करणार. मी काय करायला गेलं की मी ह्यांच्या डोळ्यामध्ये खूप
हा कुप्ती माग एकदा मला उत्तेजिका व्हायचं होतं ते नाही होऊ दिलं. उद्योजिका असतं उद्योजिका उत्तेजिका कुठली ग ते व्हायचं होतं होऊ नाही दिलं मला. का नाही होऊ दिलं का नाही होऊ दिलं सात्रिक किती 24. तिच्या बापान ठेवलंय 24 नाही तिच्या आंतरिक चुका 24. नाही, नाही नेहाच्या चुका काढू नका तुम्ही. 3 रुपयाचा प्रॉफिट तिने ऑलरेडी धरलेला आहे. पाड्यात कुठला प्रॉफिट वंकर, तुम्हालाच माझं मन कळलंय. हा नेहाजी, मी नेहा करणार. नाही तू नाही करायची नाही मीच नेहा नेहा करणार. नाही करायची का नाही करायची? कारण पिक्चरचा प्रोड्युसर मी आहे पैसा मी लावणार आहे मी पण पैसा लावन. कुठनं लावणार माझे आहेत 4 प्लॉट मी विकीन ती. माझी प्लॉट आहे ती इन्व्हेस्टमेंट आहे ती माझी इन्व्हेस्टमेंट मोडली का मोडली इन्व्हेस्टमेंट. अजिबात नाही माझं मोडायची. स्त्रीधन विकीन पण नेहा आता मीच करणार. नेहा नाही करायचा असला नेहा मीच करणार. अजिबात नाही करायचा का नाही करायचं? कारण मी सांगतोय म्हणून मी प्रोड्युसर आहे मी नाही ऐकणार तुमचं. व लेखक तुमचं मानधन किती? 300 15 लाख. चालेल चालेल 15 लाख दिले ऍडव्हान्स दिले. चालेल ऍडव्हान्स 15 लाख. 15 लाख. नाही, चला, नाही, मला नाही. ते गाणं शिकवा ना. मंडळी. आता तरी या ना घरी. आपण लगेच करूया नाही, लगेच नेहा, करूया. नेहा. पिक्चरचं नाव पण तुमच्या डोक्यात ठेवा. नेहाला नीट नेहा. असं आपण वाटलं. माझ्यात लेखकाला एवढं पैसा नाही देत फसवणार तो नेहा नाही साहेब मी काय म्हणतो ह्या पिक्चर मध्ये लॉस असा ओढून काढू. लॉस नंतर वडून काढा माझ्या बायकोला वडून हाताना जा लवकर. आणतो, जा लवकर. हॅलो नमस्कार डॉक्टर समीर चौगुले बोलतोय. बोला. नाही आजार बोला तुमचा. अच्छा स्टार असून स्टार असल्यासारखं मनापासून वाटत नाहीये. ओके ओके. शक्ती आणि युक्ती यांच्या शर्यतीत नेहमी शक्ती जिंकतीये. अच्छा श्याम राजपूत झालाय तुम्हाला. हो 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 नाही यावर उपाय नाहीये. वैद्यकीय फील्डमध्ये यावर उपाय नाही. इथे मागे डॉक्टर कंटेनर म्हणून आहेत तिकडे जा. हां त्यांच्याशी बोला ते काही उपाय करतील त्याच्यावर. ओके नाही परत फोन करू नका. हो 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 हां आता आयुर्वेदिक उपाय वगैरे काय नाही भिंतीसमोर उभे राहा बाकी काय नाही. हां चला चला नेक्स्ट कोण आहे. चला या. सावकाश चला. अगं बाई काय हो सावकाश बस. हे काय झालं एकदम काय झालं काय हे असं कशाला केलंय सगळं. तुम्हीच बोला ना फुल बॉडी चोकअप करा म्हणून. सगळी छिद्र कव्हर केलीत कुठूनच लिकेज नाही मारणार. अरे फुल बॉडी चेकअप करा म्हटलं होतं. चोकअप काय काढा ते सगळं. माणूस मरेल ना. मेल्यावर नाकात कापूस टाकतात आधीच काय टाकलात तुम्ही. काढा ते सगळं. हे बघा कानात सुद्धा कापूस टाकलात तुम्ही. नीट ऐकत जा. बरं वाटतंय का तुम्हाला. बरं वाटतंय आता. ओके वाटतंय. घुसमटलो तू. मोठ्याला कापूस लागला तो काढा. हा आता बरं वाटतंय का तुम्हाला मला सांगा. हा व्हेरी गुड मला सांगा कधी आला होतात आपण. गेल्या आठवड्यात इलो होतो. अच्छा गेल्या आठवड्यात आला होतात का? हो त्यांका दरदरून घाम फुटलेलो आणि अचानक चक्कर इली ना तर तुम्ही बोललास की रिपोर्ट करा म्हणून. बरं. तर ते रिपोर्ट दाखवू का मी इलो. ओके बरं मी येतो तिकडे. ते येस रिपोर्ट दाखवायला आलेला आहात. ओके काय होतंय तुम्हाला. घाम येत होता आता ना मग अशी. कधी कधी होतं हे असं घाम येणं वगैरे. नाही सहसा मला कधी घाम येत नाही. बरं नाही मुलात मी कधी थकतच नाही. माझा स्टॅमिना हरक्युलसचा आहे का. कोणासारखा हरक्युलियस सारखा. हरक्युलियस. हरक्युलियस सारखा. बरं काय काय ना त्या दिवशी ना जरा जास्त ऊन होता. बरं हा तर मी असा बस स्टॉपवर उभा होतो तर समोर अंधेरी आली. अंधारी असेल अंधारी. अंधारी नव अंधेरी बस आली का नाही. मला दिंडोशीला जायचा होता बरं. तर ती बस वसाडीच्या स्टॉपवर थांबलीच नाही. ती पुढच्या स्टॉपवर जाऊन थांबली तर मी असा धावत इकडे नका धावू. बसा इकडे. चक्कर हो आली. बरोबर आहे. आणि मी खाली पडलो का खाली पडलो. खोट्या कशाक बोललास. खोटं नाही. हा खरं काय तर सांगा ना डॉक्टरांका. ती समोरची परबीन बस मध्ये चढताना दिसली म्हणून मागे मागे गेलास ना त्या बसच्या. मला वसाड काय पण सांगू नको डॉक्टरांना. हा ती परबीन सकाळी 5:45ची बस पकडते. मी 12 वाजता पडलो चक्करून माहिती काय म्हणजे ती परबीन कितीची बस पकडतात ता पण माहिती आहे ना तुमका. डॉक्टरांनो याकांना असा इंजेक्शन मारा ना की परक्या बाईकडे नजर वर करून यांनी बघितल्यानी ना तर डोळ्यात चिपाड जमावून डोळे चिपकू गोय या माणसाचे. असं इंजेक्शन शोधायला का कष्ट घेतील शास्त्रज्ञ. परस्त्रीकडे नजर दिली की डोळे चिपकून जातील आणि प्रॉब्लेम येईल असं का शोधतील इंजेक्शन मला माणूस सांगा. डॉक्टर- रिपोर्ट शोधतोय की नाही बघा ते, प्लीज शोधून बघा द्या. ते. हा हो, हो.
कोलेस्ट्रॉल वाढलाय तुमचा. काय सांगतास काय गे बाय माझे दत्तू कोलेस्ट्रॉल वाढलं अभिनंदन. आता मला 6 खिशांचा बरमुडा पाहिजे. 6 खिशांचा बरमुडा होय पाहिजे. रे सोन्या तू काळजी करू नको कोलेस्ट्रॉल वाढला ना आपला आता सगळं टेन्शन गेला ओ बघ. ओ ओ कोलेस्ट्रॉल म्हणजे पगार वाटतोय का तुम्हाला? सांगा सांगा अक्कल आहे वासाड्या ना. अरे कोलेस्ट्रॉल म्हणजे ते नाही काय पुणे मुंबई 2 तासात प्रवास व्हावा म्हणून सरकारने बांधलेला आहे. कोस्टल रोड. कोस्टल रोड झाला कोस्टल रोड. तू तुमच्या रक्तात कोस्टल रोड कशाला असेल? मी कोलेस्ट्रॉल म्हणतोय किती वाढलाय तुम्हाला दिसतंय का? हे जे असं ठळक दिलेलं आहे ना हे कशासाठी आहे? डेंजर स्थितीत आहे कळलं का तुम्हाला? हार्ट अटॅक येऊ शकतो. सांगता बाई काय मग तेलकट खाणं बंद करायचं. आता तेलकट खाणं बंद. लक्षात आलं तुमच्या? इमिजिएटली वडे समोसे चित्रपट बघायचं नाही. लक्षात आलं? याचं नाही. सगळं बंद करायचं याच्या पुढे. हा 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 काय पुढचं बघा. डी विटॅमिन सुद्धा कमी आहे. आहे का? डी विटॅमिन कमी आहे. काय डी विटॅमिन कमी आहे? उद्यापासून रोज 2 तास सूर्यप्रकाशात बसायचं. लक्षात आलं? अहो कशात नको त्या सांगतास डॉक्टरांनो हाय तो माणूस कमी नाही अहो, तसं नाहीये. अहो, रोज दुपारचं लुंगी घालून उन्हात बसता. हा मग चांगलं आहे ना अहो मग. कसला चांगला त्या परबिनिक बघूचा म्हणून खिडकीत ना असा दुर्बीण लावून बसलेलो असतो हाय तो माणूस. तुझ्या बापाचं काय जाता ग घबऱ्या. त्या बापाचं हो काय माझ्याविषयी काय बोलायचं नाही. तू तर वसाडे बोलूच नको. तुम्हाला सांगतो ह्याच्या मुलं ना त्या दिवशी माझी लुंगी जळली हो. लुंगी जळली? ते काय हे बघा ते एकदा भिंग असतो बघा त्याने कागद जालता खेळ खेळतात बघा. हा. तो खेळ खेळीत होता. मग? तो कागद माझ्या मांडीवर ठेवला आणि असा भिंग लावला. हो अशी लुंगी अशी लगेच पेटली पळकन माहिती आहे. जाम मजा आलेली. जळती लुंगी घालून परवा इकडे तिकडे आग लागली आग लागली आग लागली. चेष्टा करता बाय वासाड्यानं चेष्टा करता बाय माझी लुंगी झाली म्हणून. थांब एक दिवस ना तुझ्या दाढीवर असा भिंग ठेवून नाही तुझी दाढी झाली ना तर नाव कातील मोरे म्हणून काय सांगणार. नाही नाही बाप वासाडा आहात ना बाप आहात ना कसं अघोरी बोलताय? लहान मुलगा आहे तू. हा लहान आहे वासाडा. हा लहान आहे. त्या परबिनीला काय बोलला माहिती आहे? काय? ओ मला ना आता बाबांची चप्पल होते तर ती म्हणाली मग ते काही नाही जस्ट असंच आपलं म्हटलं. मला सांगतो त्या परबिनीन इतका त्याला तुडवला नाही ना तुडवला वासाड्या. पण मला एक कळत नाही एका क्षणात तुम्ही दुर्बिणीवरून परबिणीवर जाता कसे? हा रिपोर्ट दिसतोय का तुम्हाला? काय आहे ह्याच्या? डेंजर परिस्थितीत आहात तो तुम्ही. काय? अरे बापरे आत्ता जाणवलं तुम्हाला? काही होऊ शकतं. कोलेस्ट्रॉल लेवल कुठल्या लेवलला गेले? जरा सिरियस व्हा कळलं? अरे एवढं सिरियस व्हायला लगेच? आई ग हे सिरियस होतं तुमचं? मग औषध घ्या आणि जा ना तुमचं. तुम्ही इथे कशाला आलात? सॉरी प्रेशर चेक करायचंय मला तुमचं. ए बाबा तर चेक करून घे. त्याला कशाला पाठवताय? हाच प्रेशर आहे माझा. अरे बस त्याचं म्हणजे तुमचं प्रेशर ब्लड प्रेशर चेक करायचं आहे मला. लक्षात आलं? काय होणार नाही. काही होणार नाही. कधी आयुष्यात केलं नाही का प्रेशर? हा घ्या हात द्या तुमचा. धर. घ्या. काय? एक प्लेट इडली द्या ना. ग बापरे. एक मिनिट काय बोललास तू? एक प्लेट इडली ते इडलीवाला वाटलो मी. तू याला समजवा. पॉम्पॉम वाजवतो. पॉम्पॉम आवाज आला पॉम्पॉम तुला? इडलीवाला हे मशीन घेऊन जातो. एक प्लेट इडली म्हटलं हात करा पुढे आणि फुसफुस करतो. याला समजवा. ए बाबा ते इडलीवालं नाही आहेत. कळलं ना बाळा दत्तू ते काका होते इडलीवाले नाही आहेत. त्यांच्याकडे सायकल आहे. टोपातनं इडली घेऊन दिसतात ते ते काय चटणीचा डबा घेऊन आले. लुंगी घालून बसलेले दिसतात काय त्यांच्याकडे पिलिटी आहेत का इडली वाढायला? असं 2 माणसं उभी दिसतात काय अरे पण हे कशाला सांगताय तुम्ही? हे का सगळं सांगताय? आता तुम्हीच म्हटलं ना समजावं म्हणून त्याला समजावलं. हे समजावा म्हटल्यावर इडलीवाला नाही इतकंच बोला ना. सायकल नाही प्लेट नाही चटणी नाही हे कशाला सांगताय? बघा आता तुम्ही कशात बोललास आम्ही सांगितलं होता ना. अरे तुम्ही त्याला असं सांगा की बिंडोकपणा करू नकोस. सायकल नाही लुंगी नाही प्लेटा नाहीत इडली नाही हे असं बोलू नको. हे सांगा एवढं सांगत होतो मी. बघा तुम्ही परत सांगितलं आम्ही दोघांनी सांगितलं जवळ जवळ समजला होता त्या का दत्तू व्हायते काका इडलीवाले नाही होत. का नाही होत? कारण त्यांच्याकडे सायकल नाहीये टोप अरे नाही. परत नका सुरू करू. मी नाहीये ना इडलीवाला. सर्टिफिकेट आहे तिकडे माझ्याकडे. डॉक्टरचं एमडीचं सर्टिफिकेट आहे. कशाला इडलीवाला आहे म्हणून आहे का? मला इडल्या पाहिजेत म्हणून इकडे आलात का तुम्ही? नाही, नाही. बरं नाही म्हणून आलात ना म्हणजे मी डॉक्टर आहे. ते डॉक्टर आहे ते इडलीवाले नाही आहेत. का इडलीवाले नाही आहेत? कारण त्यांच्याकडे सायकल नाही. अरे परत तेच बोलतोय माणूस हा. तेच बोलतोयस तू बिंडो का? मी नाहीये ना इडलीवाला. मग मी नाहीच आहे त्याच्यावर एवढा वेळ का घालवतोय आपण? समजावून सांगितलं मी की कोण आहे? डॉक्टर आहे की नाही? मग त्यावर वेळ घालवा. हे डॉक्टर आहेत इडलीवाले नाही आहेत. नाही. का नाही आहेत? कारण अरे त्यांच्याकडे बापरे. फेकून मारे ना मी.
मी सांगतो ते ऐका जरा. हा. हे काढलं तेवढ्यात. पकडून ठेवा पकडून हा. 120 आहे. 300 कमी होत कशाला? तो मोर 420 आहे ना. मी वसाडे 420 आहे. होय तर. 420 होय, आहे असाच. मग तू 180 आहे. 180 मग तुम्ही 240. 250 आहे सा. मग तुम्ही अरे, 15. तुम्ही- पाच. अरे ए थांबा ते इडलीवाले काहीतरी बोलतायत ना. वाचवेले तुझा बाप इडलीवाला नाही आहे इडलीवाला झाला ते तरी पुन्हा कशाला सुरू मारेन. नाही तर काय अरे तर इडलीवाला नाही आहेत का नाही ते इडलीवाले ते कारण त्यांच्याकडे सायकल अरे नाही. नका परत सुरू कर. बस इकडे. बस. हा आवडलेलं नाही मला. काहीतरी मी टोचेन आणि मग इथेच राहिलं 2-3 वर्ष सांगून ठेवतो मी. बीपी थोडस वाढलेलं आहे. होय. मी गोळ्या देतो त्या घ्या. हा. ती गोळी रेग्युलरली घ्यायची. लक्षात आलं? एक्सरे काढलाय का? एक्सरे काढायला सांगितलं. एक सरी दाखव काकांग दाखव नाटका गोळी आहे माझ्याकडे देवा. हो कळलं. मस्त आहे फडफड फडफड अरे दे रे. खेळ आहे हा त्याच्या पोराचा खेळ आहे तुमच्या. फडफड फडफड आवाज हा खेळ आहे तुमच्या पोराचा. ह्याला आणत जाऊ नका पुढे डॉक्टरच्या समोर. कळलं? आम्ही आणत नाही पण तो येतो सारखा सारखा हा. ते बघू बघू ते जरा डावेत बघा काय? त्या तामनकर बाई अशा मुडपून बसल्या बघा दिस हृदय ते हृदय. नाही जरा नीट बघा तामनकरच बाई आहेत त्या हृदयात तामनकर बाई या लाज वाटता. घर बघितलात तिचा? वासाठी तो बघितला आहे नाही माका अजून बोलवकच नाही. नाही कोणीच नाही बघितलं. त्याच्यापेक्षा प्रसाद मुख फार वाटले त्यांनी आपल्याला घर दाखवले तरी गेला बाजार प्राजक्ता माळी काय वाईटा. पार्टी करूया करून मसाले भात आणि गुलाबजाम तरी दिले आणि तिने. हो ना नावच काढीत नाही तामनकर मॅडम. घर दाखवायचं नावच घेत नाही माहिती आहे. एवढं बोलतो कायच कर. हो एवढं आपण स्किट मधनं सारखं सारखं सांगतो आपल्याला आता लाज वाटायला लागलेली आहे माहिती आहे. पण मी काय म्हणताय तुमच्या इडलीवाल्यांची पार्टी झाली काय तिच्या घरी? मी कुठून इडलीवाला? आमचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा इडलीवाला आणि सई तामनकर. वाटेल ते बोलता काहीतरी. मी नाही आहे इडलीवाला सांगतोय तरी त्याच्यावर 5व्यांदा झाला आता आहे. कळलं तुला हे इडलीवाला नाही अरे परत तेच नाव नाही काढायचं इडलीवाल्याचं. नाही, नाही. मला नाही आवडत इडली. गिळगिळीत जात पण नाही ती गळ्याखाली. मला नाही आवडत इडली. काय झालंय हो हे काय हे? काय काका हा मला इथे एक होल मारून द्याल काय? का? मी सगळ्यांना सांगेन की माझ्या बाबांच्या हातला होल आहे. पैसे जमा करून चायनीज पार्टी करेन मस्त पैकी. तुम्ही बाजूला व्हा. आनंद मागतो. अरे अरे थांबा रे. अरे थांबा रे. अरे त्याला जोड्यान मारणार आहे. अरे या. हो आजारी असस गपरा. काय हा? अरे पोरगा आहेस का कोण आहेस? चायनीज भेळसाठी तू बापाच्या छातीला भोग पाडशील आणि पैसे काय हे बघा जरा. हे खूप डेंजर आहे. हे पॅचेस दिसत आहेत ना ही व्यसन आहेत तुमची. अरे बापरे. अरे अरे बापरे. हा सिरियसनेस आहे तुमच्याबद्दल. हा सिरियसनेस आहे तुमचा. हा सुधरा याच्या पुढे सगळी व्यसनं बंद. लक्षात आलं? जी व्यसनं तुमच्या आयुष्यासाठी चांगली नाहीयेत ती करायची नाहीत. लक्षात आलं तुमच्या? काय ना हे मी आता तुम्ही आल्यात म्हणून सांगतोय. खूप हार्ट अटॅक येऊ शकतो. वेन्स काम करणार नाहीत. मी सांगून ठेवतो ते औषधं घ्यायची रेग्युलरली. कळलं? आहारात सगळं तुमची लाईफस्टाईल तुम्हाला चेंज करावी लागेल. कळतंय का जरा तुम्हाला? करा ते. हा हे द्या हिमोग्लोबिन चेक करूया आपण. हे काय हिमोग्लोबिन किती कमी आहे? मला कळतं काय झालंय तुमच्याबद्दल? काय झालंय? हिमोग्लोबिन किती कमी आहे? सगळी इज्जत घालवली आहे परप्याने. सगळी वाट लावून टाकतो. काय झालं? आता सगळे मला शाळेत चिडवतील ना. हे हिग्लोमोग्लिन कमी असल्या बापाचा पोरगा. हे हिग्लोमोग्लिन कमी असल्या बापाचं पोरगा. बापानी हिग्लोमोग्लिन असं ठेवलंय. हिग्लोमोग्लिन कुठला आलाय? हिमोग्लोबिन शब्द आहे तो. हिमोग्लोबिन. एक काम कर. हे कुठे गेलं ते? हे घे कोपऱ्यात उभा राहा. स्वतःचे ठोके मोजत बस. तिकडे उभा राहा. एका तासात किती ठोके होतात मला सांगायचं. तिकडे उभा राहा. तिकडे राहा. इकडे उभा. हा मला नकोय. याच्या पुढे ह्याला आणायचं नाही सांगून ठेवतोय. हिमोग्लोबिन वाढलं पाहिजे मुळे. हिग्लोबिन लय कमी. हिग्लोग्लोबिन असं काही नाहीये. तुम्ही म्हणता नाही आला तरी सुद्धा चालेल पण ते वाढवा. कळतंय का तुम्हाला? कसा वाढ? अंडी खा, फिश बिश खा, असे आयटम खा. मी लिहून देतो. डाएट सगळं लिहून देतो तुम्हाला. अगदीच काय नाही झालं गेला बाजार मुठभर शेंगदाणे घ्यायचे ते खायचे. अच्छा त्याच्याबरोबर चिल्ड बिअर घेतली चालेल का? 3 वेळा झोप 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 करून उलटी मारे ना तुम्हाला. तुम्हाला सांगतोय मारा त्याच लायकीचो हा माणूस. मी डॉक्टर आहे पण मी ह्या वेळेला मारेन.
डॉक्टर समोर तुम्ही म्हणताय चिल्ड बिअर प्यायलो तर चालेल का म्हणून? सन्याचं नाव काढ. पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. कळलं तुम्हाला? अल्कोहोल इज इंजुरियस टू हेल्थ. काही करायचं नाही. लक्षात आलं तुमच्या? कल्लंय तुम्हाला काय सांगतायत तर? तुम्हाला सांगतोय ते नीट लक्ष द्या. मुरे तुम्ही समजताय, मस्करीवारी घेऊ नका. मगापासून ते सिरियसली चाललंय ना, त्याच्यापेक्षा खूप जास्त सिरियस झाली आहे गोष्ट. हे रिपोर्ट्स आहेत ना, खूप घाणेरडे आहेत तुमचे. लक्षात घ्या. लाईफस्टाईल तुम्हाला चेंज करावी लागेल. कळलं? नाहीतर आयत्या वेळेला रक्त द्यावं लागेल तुम्हाला. या दोघांचं रक्त काढून द्यावं लागेल तुम्हाला. लक्षात येतंय तुमच्या? या दोघांचं रक्त मला भरावं लागेल. हा, वेळ येऊ शकते ती. येऊ शकते. हा. दत्तू रक्त दे मला. ओ मी नाही देणार. काय देणार नाही वासाड्या? अरे, तू झोपलास ना, बाटलीभर रक्त काढून घेतो का नाही बघ तुझा. हा. आत लावून बघा. नाही रात्री तुमच्या पोटातून अपेंडिक्स काढला ना तर सांगतो बरोबर. माझा अपेंडिक्स काढणार आहे? काढे नाही. काय करणार अपेंडिक्स त्या? पिंकीला सांगितलंय मी, तू मला पप्पी दे, मी तुला पप्पांचा अपेंडिक्स देतो. अरे काय ऑफर आहे ही? हे काय ट्रान्झॅक्शन आहे? कुठली फॅमिली आला तिकडे तुम्ही? तुझ्या तर पिंकीला सांगतोस पप्पी दे नाही तर मग अपेंडिक्स घे असं. हे निघा. ऐका ना, गरज नाही तुमची. ऐका ना, ऐका ना. एक क्षण इकडे खड्ड्यात गेलं तुमचं. निघा. एक क्षण इकडे थांबायचं नाहीये. काय परत आलात ना, लात मारीन सांगून ठेवतोय मी. बरगडे आई शपथ 3 महिने कराटे शिकले आणि तुडवेन तुम्हाला. बघितलास बघितला तुमची ना लायकी नाही. हा हा लायकी नाही. सॉरी हा डॉक्टर, सॉरी. इडली वाला चिडलो ना. अरे तुझा बाप इडली मला नाही घेतून. भाऊजी हा बाकी सगळं बरं आहे ना? एकदम मस्त. प्रवास एकदम चांगला झाला ना? अरे मा एकदम भारी. एकदम ना. ओ सरमेश, हा लग्नानंतर बोलता बारीक झाला रे तू रे. ओ वहिनी, याला काही खाऊ पिऊ घाला जा. अहो भाऊजी. नाही नाही, तिचा काही प्रॉब्लेम नाही. मग? थंडी आहे ना, थंडीत मी थोडा आत जातो. काही बोलता काय म्हणाला? ओ वहिनी, याला आहे ना थंडीत आहे ना मेथी तिचे लाडू खाऊ घाला बरं. असा दांडगल्लाच्या दांडगल्ला झाला पाहिजे तो. दांड गल्ला हा शब्द मला लय आवडतो. वा वा आता पोरं आले तर आता वा त्यांना- वा म्हणजे बघ ना कशी गप्पा रंगल्यात. म्हणजे घर भरल्यासारखं वाटतंय. मला जाम भारी वाटायला लागले. वा 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 वा, बरं वाटतंय रे. कधी नव्हतं ची तुझा जावे बापूंना घेऊन आलीये. शर्मेश रसिकाला एकत्र सुट्टी मिळाली. मला ना असं भरून यायला लागलं. खरंच एकदम गोकुळच झालं बा. आई आता हलतोय. हलू दे हो, हलू दे. आई गप ग आई कशाला रडते? रडू नका हो आई. काय रडत नाही ग. ए, शांत हो. नाही, ऐका ऐका ऐका. ए नाही म्हणायचं नाही बघा. नाही कुणी नाही म्हणायचं नाही. काय पण सांगा काय ते. हे बघा ए, सरमेश, बोल. 4-5 दिवस इथं राहा, मजा करा, एन्जॉय करा, गंमत खा पिया, मजा करा. आई ग आता प्रश्न आहे हो अण्णा. काय ते काय? राहायला आलोय 4-5 दिवस राहणार आहे आम्ही. आईच्या हातचं चांगलं चांगलं खायचंय, पाटवड्या खायच्यात बरं का, आई. चांगलं तर खाणं झालंच पाहिजे. ओकेजन काय? ओकेजन काय? अण्णांचा 75वा वाढदिवस आहे. असा दणक्यात साजरा करूया ना, माहोल झाला पाहिजे. माहोल म्हणजे माझा वाढदिवस तुमच्या लक्षात आहे पोरं? म्हणजे म्हणे मी म्हणलं पोरग विसरले का काय? अरे अण्णा वाढदिवस माझा तुम्हाला माहिती. अहो अण्णा एवढं डोळ्यात पाणी अण्णा एवढं काय झालंय तरी. अहो आता तुमचा वाढदिवस आमच्या लक्षात नसतं मग कोणाचा असणार? आणि त्यात एका माणसाची मज्जा आहे बाबा. 75 वाढदिवस आहे. ओ अण्णा, मज्जा करायची. अख्ख्या पंचक्रोशीत दणका उडून टाकू बा. हा. 75 म्हणजे 75 झाली पाहिजे अण्णा. म्हणजे मेल्यानंतर सुद्धा लोकांनी आठवण काढली पाहिजे. 75 व्हायची तर अशी. ऐका ना, सगळं मस्त छान चाललंय. 75 साजरी करताय ना तुम्ही माझ्या. मरायच्या गोष्टींमध्ये नका. नाही अण्णा, म्हणजे माझ्या मनात पण नाही असं. मी आपलं बोलायचं म्हणून बोलून गेलो. नाही नाही, हरकत नाही वने. म्हणजे बघ, जेव्हा मी ह्यानं फोन करतोय ना, एक बी उचलत नाही. म्हणजे त्यांच्या कामात व्यस्त असतात. पण पोरांचा जीव आहे रे माय. नाही हो, बापावर खरंच पोरांचा जीव आहे. मला पण वाटलं होतं पोरं विसरली, पण पोरं नाहीच. आई सारखं सारखं काय डोळ्यात पाणी? आई पाहतोय. अगं आई आई
नाही मला वाटलं होतं पोरं विसरली पण माझी पोरं नाही विसरणाऱ्यातली नाही ग माझी पोरं. हो आई अरे अशा कशा विसरतील पोर आमची चेतना तर आहे ना अरे बाप 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 1760 वेळा दिवसातून तुमची आठवण काढते का? आमची आई अशी आहे आमचे अण्णा असे आहे. लोक अंगाई ऐकून झोपतात मी अण्णाई अण्णाई ऐकून झोपतो. लय मजा करतात लय मजा करतात. जावई बापू हा? तुमचा ह्युमर म्हणजे अजून तसाच आहे बघा म्हणजे गंजलेला खरंय. म्हणजे गंज गेलाच नाही त्याच्यावर काय बोलतात अरे बोलू द्या हो बोलू द्या मला माहिती आहे ते माझी मजा घेतात आणि मला ते आवडतं माझे फेवरेट सासरे फेवरेट सासरे फेवरेट म्हणजे असे अजून किती सासरे आहेत ताई बघ. नाही नाही म्हणजे एकच आहे पण फेवरेट आहे बाबा तू ना तुम्ही बाय ना असा शब्द तर पकडून घेतो रे जरासा कवी आहे ना मी. बाय ना कवी मारू कवी कथा ना आई अण्णा पण आता तर ठरलंय ना अण्णाचा 75वा वाढदिवस आहे आणि जोरदार सेलिब्रेट करायचं जोरदार करायचं. मी काय म्हणते 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण अण्णांची तुला करायची का? बेस्ट बोललीस बहिणी. हे चांगलं आहे. मी काय म्हणतो एखादा चांगला तराजू घेऊया त्याच्यात अण्णांना घालू आणि बघूया किती किलोचं भरता येते. बोकाड आहे मी बोकाड आहे बा मी घेऊया डायरेक्ट आनंतर दूध घालूया वजन करायचंय माझं नाही नाही कसं बोलतोय अण्णा पोरगं आहे ना माझं अण्णा. नाही ना. मग कसं अरे त्याच्या बोलण्याच्या गर्भित अर्थ लक्षात घ्या म्हणजे गर्भित अर्थ म्हणजे अन्वय अर्थ अरे आधीच कळलं नाही हेच कळलंय काय कसं कळलं मला अण्णा काय सांगा गड्या आता राहू द्या काय सांगू नका अण्णा ऐका सगळं सोडून द्या तुम्हाला काय समजायची गरजच नाही आम्ही आहोत ना पोरं तुमची 75 करायला आलो आणि तुला करायचं फिक्स झालंय ठरलंय फक्त एवढं ठरवायचं की दुसरीकडे काय ठेवायचं दुसऱ्या पारड्यात आईचं सोनं ठेवूयात काय एक नंबर अगं आईचं सोनं लाख टाकशील ऐकडं सोनं कुठं आहे या माणसानं आयुष्यभरात काय केलंय का माझ्यासाठी एक मंगळसूत्र 2 वाट्याने ह्या 4 मणी एवढंच केलंय या पाटल्या पण माझ्या आईनं केलं होतं म्हणून मी ठेवून दिले या माणसानं काय नाही केलं आयुष्यभर पण एवढं राब राबले काय केलं ना या माणसानं काय केले सोन्यासारखा माणूस आहे ना इथं तो सोन्यासारखा माणूस त्या गळ्यात घालून लोंबवत फिरवाय सांगत जाऊ द्या आई कशाला उगाच बोलताय नाही ग बोलत नाही ग तू सांगते आयुष्यभर या माणसासमोर ना एक शब्द नाही निघाला माझ्या तोंडातून म्हातारपणातच ना बायकांची हिंमत होते ह्यांच्यासारख्या समोर बोलायची हो हो आई आई बरोबर तुमचे बरोबर आहे पण जाऊ द्या ना आता 75 आहे ना त्यांच्या 75. काही पण बोलते का तू सोन्याने तुला करायची बायना सोनं किती महाग आहे तुला तुला 10 नोटांनी तुला करू नाही, भाऊजी हे दादाच्या नोटांचा आयडिया चांगली आहे पण काय माणूस दिसायला छोटा आहे पण वजनानं मोठा आहे म्हणजे जड हाडाचा माणूस आहे वजन जास्त भरेल 10च्या नोटा खूप लागतील. आपण एक काम करूया 1-1 रुपयाची चिल्लर टाकूया. चिल्लर चिल्लरला कसं लोखंडाचं वजन असतं ना लगेच भरेल. चिल्लर आहे मी चिल्लरने तुला करणार आहे अण्णा काय लोक म्हणतील तुम्ही तसं नाही. अण्णांची चिल्लर मध्ये तुला घे चिल्लर आहे मी तर मग कसं बोलते पोरग हे माझं हे असं बोलते नाही नाही ठीक आहे शर्मेश काहीतरी बोल नको चिल्लर नाही करायची चिल्लर करायला लय चिल्लर गोळा करायला लागते नाही मग ते कुठून करणार मंदिराच्या बाहेर भिकारी असो त्याच्याकडनं घेणार आम्हा भिकारीकडनं आणा. नाही म्हणजे तुला करायचं. थांब, जरा थांब. ऐकू नका काय उडताई ऐका समोरच्याचं ऐका जरा तेच बोलतीये नको घ्यायला चिल्लर नको घ्यायला तर तुम्ही आपल्यावर नको चिल्लर नाही नाही पण माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे आपला प्रॉब्लेम एवढाच आहे की अण्णांचं वजन जास्त भरते बरोबर मग आपण अण्णांचं वजन कमी करूया ना ऑलिम्पिक मध्ये नाही का एखाद्या प्लेअरचं वजन जास्त भरलं की त्याला न खाता पिता ठेवतात आणि पळवतात एक्सरसाइज करायला लावतात 4-5 किलो वजन लगेच कमी होतं अण्णांना आपण 7-8 दिवस उपाशी ठेवूया लय पळवूया एक्सरसाइज करायला लावूया 30-40 किलो तर अण्णांचं वजन उतरतंय तुझ्या बापाला पळव 7-8 दिवस त्याला उपाशी ठेवू आणि तुझ्या बापाला पळव काय बोलते ती मी माझं वजन किती आहे 42 किलो नाही बरोबर 7-8 दिवस उपाशी ठेवून जर का वजन कमी झालं किती होईल 40 किलो राहील किती 2 किलो आता 2 किलोचा अण्णा कुठल्या तराजू तुम्ही तोलणार आहे सोनाऱ्याकडनं आणावं लागल तो तराजू तो असं उडून टाकायचं आणि बघत बसायचं नाही, तिच्या वतीनं मी माफी मागतो. मी काहीच माझं
असं काय चूक? अगं असंच आहे आयुष्यभर असाच कडवटपणा असं- टाकलाय असं- त्याने. असं- खरंच, एक नंबरचा कडू माणूस आहे. आई आई परत नका सुरू करू. नाही नाही परत नाही तुला सांगते ह्यो माणूस मियाला का नाही वर्षभर मी श्रीखंड धरणार आहे. काही येडी झाली का अरे माणूस गेलेला एखाद्या माणसाची आवडती गोष्ट आपण सोडतो ना ही धरणार आहे हिला चिकट खायचं मी मेल्यावर श्रीखंड खाणार मी आयुष्यभर कडवटपणा ठेवलंय जिंदगीमध्ये. माणूस मेल्यावरती गोडवा पाहिजे का ना आयुष्यात मी असं करून खाणार आहे श्रीखंड. खा तू श्रीखंड खा श्रीखंड आणि डायबिटीस होऊन मर तू मेल्यावर वरती तुमच्याच पाठी येणार आहे मी. मी तुझ्या हाताला गावणार नाही मग कुठं जाणार आहे पळून? वर जाणार आहे रंबाला भेटायला रंबा तुमचं थोबाड बघणार आहे मला व्यक्ती मला ओळखती काय लागुलासारखं लावलंय नाही तर कशी बोलती का? बरोबर बोलताय ना. आई ग बसा तुम्ही तरी. बरं बरं हे तर ठरलंय ना अण्णांची तुला करायची पण बाजूच्या परड्यात काय ठेवायचं? मला वाटतं ना आपण आईनं बसवूया बाजूच्या परड्यात. काय बोलतेस तू? तुला कळते तू काय बोलतेस ते? आईनं बसवायचं. तुलाच्या एका परड्यात अण्णा बसले, बाजूला आई बसली, परडी अशी झाली आणि अण्णा वरच्यावर गेले टाणकन. काय करशील तू? बरं तुला बॅलन्स करायची झाली तरी एक अण्णा पुरणार नाही, 4 अण्णा लागतील. कुठून आणायचे अण्णा? आणि नुसतं जरी 4 अण्णा इकडे बसवले तरी इकडून एवढंच होईल पण काय होणार मला काय हाल नाही माहिती. बरोबर आहे, बरोबर आहे अण्णांचं. चुप पडा ए, सरमेश चुप पडा. कोणी काही सुचवू नका मी सुचवणार. जावयाची आहे का आता तुला करायची आहे ना ते बाय ना तुला भाजीपाला भाजीपाल्याने तुला करू 40-42 किलो भाजीपाला आणू यांची तुला करून टाकू आणि तो भाजीपाला अनाथाश्रमात नाही तर वृद्धाश्रमात देऊन टाकू म्हणजे पुण्य पण मिळेल बा दान धर्म पण होईल. चालतंय चालतंय. नाही, चांगलं आहे तसं करू मग. चांगलं. चांगलं आहे म्हणजे भाजीपाला आणून तुम्ही करताय चांगलं आहे पण नुसतंच भाजीपाला म्हणजे बरोबर नाही. म्हणजे त्याच्यावर म्हणजे स्ट्रॉबेरी जर लावली तू अरे बापरे स्ट्रॉबेरीने तुला करायची तुमची. अरे तुमच्यासाठी काही पण हो 42 किलो स्ट्रॉबेरी मी आणीन. स्ट्रॉबेरी तुला करू. भावाजी तुम्हाला सांगतो स्ट्रॉबेरी आणि महाबळेश्वर 2 गोष्टी याला प्रचंड आवडतात. अरे बापरे स्ट्रॉबेरीची तरी आल्या. अवघड आहे बाबा. अण्णा नीट बसा. तुला स्ट्रॉबेरीने करायची एवढं ठरलेलं आहे. बाकीचं काय करायचं 75ला? बाकीचं माझं ठरलंय म्हणजे? एकदम मी जबरदस्त कविता लिहून काढल्या अण्णांसाठी. हा मस्तपैकी त्याला चाल लावायची व्हिडिओ करायचा आणि व्हायरल करायचं. अख्ख्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे की अण्णांची 75 आपण कशी साजरी केली. काय झालं पाहिजे ऐकू ऐकू लगेच ऐकू लगेच ऐकू. माझ्यावर कविता येस येस अण्णा. ऐकू अण्णा तुम्ही झालात 75 अण्णा तुम्ही झालात 75 अजून किती जगणार द्या उत्तर अजून किती जगणार द्या उत्तर. दे उत्तर मी कधी अजून किती जगणार आहे दे उत्तर अरे हे पोरग काय आहे? येडायस की तू काय झालं माझ्या मरणाची वाट बघतो साहेब नाही हो. अजून किती जगणार आहे दे उत्तर त्याला अण्णा तुम्ही ना जिकडे तिकडे घाई करता. तुम्ही कशाला एवढी घाई करता? मग तू घाई करू नका. पुढे कोरस गाणार आहे त्याच्यानंतर. पुरा आहे. हे कोरस आहेत हे बोलणार 100. बघा ना म्हणजे कसं वा? ए, बोला. आणि 100 बोलायचं. 100 बोलायचं. 100 बोलायचं. 100 बोलायचं. अजून किती जगणार द्या उत्तर 100. अजून किती जगणार द्या उत्तर 100. हे भारी आहे हे मग या आधी बोलायचं नाही नाही भारी आहे. नाही, ऐका ना ते 100 बिंबर ऐकायला ना जर कानाला बरं नाही वाटत आहे म्हणजे? ती मन पहिल्या बसली मन बरं मी सांगते तुला पहिल्या बसली म्हण. हा. अण्णा तुम्ही झालात 75 अण्णा तुम्ही झालात 75 अजून किती जगणार द्या उत्तर द्या. 73 त्या उत्तरवर 77 कसं वाटतंय अय्यो, ऐकायला बरं वाटतं. चांगलं यमक आहे. अरे काय चांगलंय यमक जुळवाला तुम्ही 2 वर्षातच मला मारणार आहे वय असं नाही. तुम्ही काय एवढा मोठा अमरपट्टा घेऊन आलात किती वर्षाची गॅरंटी आहे तुमची? 100 100 एका रात्रीत जगण्याचं हे नाही तुमचं. निस्ती गुडगुडी वाजत असते रात्रभर असं सुरू असते. लसणावर आयुष्य चाललंय अस्तम्याचा त्रास आहे त्यांना. तू अमरपट्टा घेऊन आलीस आहेस तू नाही माझ्या आधी मारणार आहेस तुम्ही जरा ना जपून बोला माझ्यासोबत. अरे ऐका ना आई, हो, आई, 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 परत आई, सुरू करू नका. नका ना एवढी हा. कुन्नस नका देऊ कुन्नस नाही मरून जातील ते. सर मग पुढे काय अण्णा ही ओळ ऐका आता सत्य घटनेवर आधारित आहे तुम्हाला आवडेल लगेच. अण्णांना 3दा चावलं कुत्ता
कुत्तर कुत्तर अण्णा तीनदा चावलं कुत्तर कुत्तर अजून किती जगणार द्या उत्तर अजून किती जगणार द्या उत्तर हे वय कविता अण्णा हे ऐका ना तुम्ही कुत्र चावलंय मला अण्णाला कुत्र चावलं ही अचिव्हमेंट आहे वय असं कसं अण्णा आजोबा आम्हाला सांगायचे काय? तुमची स्टोरी अख्ख्या गावाला सांगायची आजोबा का? लय कौतुकाने सांगायचे माझ्या पोराला कुत्र चावलं इथं बेंबीत 42 इंजेक्शन घेतली नाही का आजोबा सांगायचे अरे त्यांना काय जाते कौतुक सांगायला इकडे मला किती त्रास झाला होता पाणी पिलो तरी पोटातून कारंजी सारखे असं पुचक पुचक पाणी बाहेर यायचं माहितीये का त्या टायमाला 2 चड्या घालायला लागायची खाली एक लंगोट आणि इकडे बी एक चड्डी घालायला लागायची प्लास्टिकची तीनदा कोण चावतोय माणसाला मग सांगते ह्यो माणूस ना गेल्या जन्माची त्याची कुत्री असणार ए, बरोबर कुत्रीच काढत असेल एक काम करा तुमची लायकीच नाही रे एक काम करतो मी वाक्य घेऊन येतो मी माझा कापतो आणि मी खातो हे तर पंचायत करायची नाही मी जातो चाललेलं करायचीच नाही अरे नू वाव लय बिझी दिसताय नाही रे हा कॅल्क्युलेटर आहे ना याच्यावर ना जास्तीचा आकडे टाकून त्याला गडबडवतोय अरे तुमचं खेळ म्हणजे वेगळेच हा वेगळं म्हणजे बघ लिमिटच्या बाहेर सगळा गणित चुकलेला आहे हा काय सांगताय हा एरर आला ना की जाम मजा येते करून दाखवा. हे बघ हे बघ हे बघ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मोरे शिवलकर बने हा सर बडबड बंद करा आणि काम सुरू करा यस सर तर मी माझं पहिलं वाक्य बोललो पण नाही अजून हेच गुड मॉर्निंग बोलले मला बोलायचं तुम्ही नकाच बोलू कारण मुद्द्याचं तुम्ही काही बोलतच नाही ना त्यापेक्षा ना तुम्ही गप्प बसा आणि गपचूप आपलं काम करा म्हणजे सगळी पेंडिंग कामं पटापट होतील यस सर Yes, यस sir. यस सर Very good. हात भरला हो. हात भरला. ओ मोरे काय चाललंय तुमचं अहो हे ऑफिस आहे ना हो आणि कोण आहेत या बाई हा माझ्या मागे सदैव असलेला माझा कुलपुरुष हा पुरुष आहे नाही, मतलब माझी बायको हे, पाय पडून घे सुगंधा हळूहळू हा, हा. अरे आणि ऐका ना हा माझा कुलदीपक अरे परत काय वाजाड्या ते काय राखण तरी सारखा सारखा पाय पडतोस तो आणि ही जी हाली आम्ही दिलेली ना तर आम्ही कोकणात कसं बांधावर नाही का एकमेकाला हाल्या देतात तसं आम्ही आता एकमेकाला हाल्या देतो तुमचं नाव काय काळे काळे असं आहे चला निघतो मी हा चला हे चला रे बॅगा अहो हो काय निघतो काय आणि मी काय तुमचा मोरे जरा इकडे या. काय झालं साहेब मी काय तुमचा साडू आहे का हा अशी कॅज्युअली मला सांगताय मी निघतो म्हणून अहो हे ऑफिस आहे आणि मी बॉस आहे माझी परमिशन वगैरे घ्यायची काय पद्धत आहे की नाही असं काय करता साहेबानू अहो तुम्हीच नाही का मला परमिशन दिली कधी कधी काय त्या दिवशी मी तुमच्याकडे आलो म्हटलं मला शिमग्यासाठी सुट्टी हवी की काय आहे आता 3 वर्षांनी माझ्याकडे मान आहे पालखीचा काय आहे ह्याच्यासाठी मी नवस बोललोय की याला बॉस चांगली नोकरी लागू दे हा हिला चांगला खायला प्यायला मिळू दे गरज आहे नव तसं गरज नवं त्यासाठी माझा पगार वाढू दे तो नवं जाऊन फेडायचा आहे आणि कसा शिमगा म्हटल्यावर पालखी माझ्या घरात येणार मी मानकरी आहे का नाही यावर्षी हो आणि कसा रात्री आमच्या गावाल्यांचा रात्री नमन पण आहे त्याच्यामुळे मला जावंच लागेल म्हणून म्हटलं आणि तुम्ही काय म्हटलं निघ निघ म्हणून मी निघतोय का ना चला निघ मोरे अहो निघ म्हणजे मी हे तुमचा प्रवास सुखाचा होऊ दे तुम्ही शांतपणे प्रवास करा असा होत नाही अर्थ त्याचा निघ म्हणजे गेट आउट माझ्या केबिन मधनं चालते वा असा अर्थ होतो त्याचा वाव साहेबांनू पण तुम्ही मोरे तुम्ही जाऊ नका असं तर कुठं बोलला ओ मिसिस मोरे मी मिस्टर मोरेंशी बोलतोय ना मग तुम्ही जरा गप्प बसा मी बसले असते गप्प पण ते सप्तपदी घेताना त्यांच्या सगळ्या सुखदुःखात मी साथ देईन असं वचन दिलाय ना हो. चांगली गोष्ट आहे पण हे ऑफिस आहे हा आणि मी इथला बॉस आहे माझी परमिशन घेणं गरजेचं आहे तर तुम्हाला जाता येणार नाही नाही काका मी काय म्हणतो केली खाणार अरे, आणलेत सांगितलं नाही केली नाही काय झालंय काकानो
आम्ही आता कोकणात जाणार आहे ना, 450 किलोमीटर लांबचा प्रवास आहे, म्हणून ही जवळजवळ 1 डझन केली घेतलीत माहितीये मी. आता मला सांगा, जर तुम्ही माझ्या पप्पांना सुट्टी नाही दिली तर ही सगळी केली फुकट नाही का जातील? अरे तू केळी घेतल्यास प्रवासासाठी म्हणून मी तुझ्या वडिलांना सुट्टी देऊ? नाही, कसं आहे, मी काय म्हणतो, 2 केली भेटून मिटवून टाकायतले. हे घाबरे. हो मोरे, हो. तुम्हाला जाता येणार नाही, मी फायनल सांगतोय. व साहेबांनो आम्हाला खरंच जावं लागेल का? मला एक सांगा, शिमगा आला की प्रत्येक कोकणातल्या माणसाला कोकणात जायलाच पाहिजे असा कुठे नियम आहे का? असं काय? थांब आहे. वास आहे म्हणून आपण काढून घेतलाय. नोकरी घालवशी माझी. थांब. आता म्हणजे मोरे, हा. असं आहे, हे दोघे पण कोकणातले आहेत ना? हो, हो. हा? मग ह्यांना पण सुट्टी देतो मी. थँक्यू सर. मला माहित नव्हतं एवढी सहज मला सुट्टी मिळेल. येतो. ए घाबरे. उपहास हा एक अलंकार आहे भाषेतला, एवढं तरी कळतं की नाही तुला? हो. का बस इकडे. हो काय, तुझ्या चेहऱ्यावरनं कळतंय, काही कळलं नाहीये तुला. बस खाली. सर खरं तर ना मला पण शिमग्याची सुट्टी पाहिजे होती. काय या होलीला जो मार तोडणार आहेत ना, तर आमच्या आवारात आहे आणि त्या जमिनीच्या 7/12 माझं नाव आहे, तर जागेवाला म्हणून मला गेलं पाहिजे ना. काय लागणार हो? आणि साहेबांनो कसं आहे, म्हणजे हा जो आहे ना हा जागेवाला आहे. तुम्ही शिमग्यात कधी कोकणात येऊन बघा, लय मजा असते. म्हणजे कसं आहे, जागेवाला असा माड तोडतो, मग पहिली तो पालखी अशी पालखीचा कोंब एवढा असतो, असा खांद्यावर घेतो आणि मग पहिली फाक हा घालतो. अरे हुरा रे हुरा, ने आमच्या एमे चोबा देवाचा सोन्याचा तुरा. काय पालखी अशी घराघरा फिरत. असा असतो शिमगा साहेबांनो. लय मजा येते. लय मजा येते, लय मजा येते. काय चाललंय हे? हा, ह्या मोरेंचं ठीक आहे, बने शिवलकर तुम्ही कुठे मध्ये तुमची सुट्टी घुसवताय? आहे, कशाला वराटावं एवढे? माहिती काय? कशाला मला, मी काय म्हणतो, शांततेत ऑफिसमध्ये काम करा ना. मी आता फक्त काही 10 दिवसच नाही आहे ना, त्याच्यामुळे बघा कामं पेंडिंग ठेवू नका. शांततेत सगळी कामं झाली पाहिजेत. काय समजलं? चला निघूया रे. मोरे, इथे बॉस मी आहे, माझी वाक्य तुम्हीच काय बोलताय? अरे बापरे, म्हणजे मी आता एवढा हुशार झालोय? हल्ली मी दुसऱ्यांची पण वाक्य बोलतोय. हो, कमाल झाली माझी. साहेबांनो, हो साहेबांनो, तुम्ही अंगावर येऊ नका माझ्या. पाया पडते होत. जाऊ द्या ना आम्हाला. काय आहे? प्लीज जाऊ द्या ना आम्हाला. मोरे, ते आमच्याकडे आमची सुचल्या कुचल्या. कोण सुचल्या कुचल्या? माझी ननन, अरे? माझी भाऊज आहे ती का आम्ही चाकरमणी पडताव ना, तर आमच्या वाटाकडे असं डोलं लावून बघत असतो. काय ना, चाकरमणी येईल, 2 जास्तीचं पैसे देईल, सण मोठा होईल, लय व अपेक्षा हो त्यांची लय. आणि काकानू कसं आहे माहिती आहे, सगळ्या गावाची ना माझ्या पप्पांकडनं लय अपेक्षा. होय तर. माझा पप्पा म्हणजे गावचा पाबलो इस्कोबारच आहे. नुसता पैसा, नुसता पैसा. कसला पालखी नाचवतो माहिती. हे बघा, तो पाबलो असो नाहीतर इस्कू असो, पण मला तुम्हाला सुट्टी देता येणार नाही. बस. नाही असं नाही हो, आम्हाला जाऊ द्या हो, असं नका करू हो. मला कुठल्याही परिस्थितीत जावं लागल, नाही तर तो कुवारसेन राजा आहे ना, वाट बघून जीव सोडील हो. वय कोण कुवारसेन आणि कुठला राजा? आणि तुमची का वाट बघेल तो? माझी नव, मग राणी प्रभावतीची. आता ही कोण? आई भावल्या माझ्याशिवाय कोण आहे राणी प्रभावती? मी नमनात राणी प्रभावतीचा रोल करतो का नाही? काय समज तुम्ही? हो. हे असं तोंड घेऊन? काय बोलताय काय तुम्ही? अहो, तुम्ही पप्पाला ओळखलं नाही? आमचे पप्पा जेव्हा असा स्त्रीवेश करून स्टेजवर जातात ना, तेव्हा सगळी गावातली पोरं आपल्या लवरचा हात झटकून जवळ येऊन बघत राहतात. चांगलं बघा, काय झामझूम दिसत असतात त्या दिवशी. झाली मधा. अहो, मागल्या टायमाला काय झालं माहिती आहे, नमन उशिरा संपलं ना, तर काय चेंज विंज केला नाही, तसंच रस्त्याने चाललं होतं. समोरनं विन्या परुलेकर टमटम घेऊन येतात, सगळे चिबूड भरले होते मागे. टनकन ह्याला बघितलं आणि काय झालं, वळलं की नाही टमटम मध्ये. सगळा भ्रष्टाचार बघून जो काय गांगरलाय, टमटम पलटी झाली. टमटम पलटी, सगळे चिबूड अंगावर द्यायच्या. हो सगळे मोरेनू दाखवा चला. महाराज,
महाराज असं तातडीने मला दरबारात का बरं बोलवलं? आपल्या राजावर संकट तर आलं नाही ना? मी तो व्याकुळ झाले महाराज. शिपायांकडून आता कळलं की तुम्ही परदेशात जाताय. नका ना जाऊ, नका जाऊ तुम्ही परदेशात. महाराज तुम्ही परदेशात गेलात तर माझा जीव व्याकुळ होतो. अरे हो रे हो, पती परदेशाला जाणार नाही मी राहणार. 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 महाराज नका जाऊ. ओ तुम्ही जर परदेशात गेला तर सासू मला छळेल, माझे नंदन मला छळेल, माझा जीव व्याकुळ होईल. नका ना जाऊ, मी पाया पडते तुमच्या, तुम्ही नका परदेशात जाऊ. पती परदेशाला जाणार नाही मी राहणार. पती परदेशाला जाणार नाही मी राहणार. पती परदेशाला जाणार नाही मी राहणार. राजा कुंवरसेन, तुम्ही बटणं का लावले? साहेबानू तुम्ही एकदम नशीबवान हा. राणी इथपर्यंत येईपर्यंत बघितली हो. बसा. ऐका ना साहेबांनो, जाऊ दे हो, जाऊ दे ना साहेबांनो. नाही म्हणू नका हो. ऐका माझं. हो शिमगा वर्षातनं एकदा येतो हो. तुम्हाला माहिती आहे का, वर्षभर आहे ना आपण देवलात जाऊन देवाच्या पाया पडतो. पण शिमगा एक असा सण आहे ना, त्या दिवशी देव पालखीतनं आपल्या घरात येतो. जर आपण घरात जर नसू ना, कसं वाटतं हो. आपलं दार बंद आहे आणि देव आपल्या दारात आलाय. कसं आहे, त्याच्याच कृपादृष्टीने हा जो आम्ही कामधंदा करतो तर त्याचीच कृपा आहे ना आमच्यावर. म्हणून तर त्याने आम्हाला हातपायी चांगलं सांभाळला नाही. त्याचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे. आम्ही हे सगळं साखरमणी आहो का नाही. काय या शिमग्याला जर आम्ही नाही ना गेलेलं तर आमचा जीवन असा कासावीस होतो. एकदा का देवाचा आशीर्वाद घेतील ना तर पुढचं वर्ष ना खूप आनंदात जातं, सुख समाधानात जातं. पाया पडतो नाही म्हणून. हे बघा, म्हणजे सुट्टी आता काढलेली आहे, पण 10 दिवस फक्त 3 वर्ष. हे बघा मोरे हे सगळं ठीक आहे हो, पण हे सगळे डिसिजन्स माझ्या हातात नाही आहेत. काही करा ना. मला बॉसला विचारावं लागेल ना. नाही पण मी विचारतो ना, मग आपण बघूया काय होतं ते. हा मी विचारतो. 1 मिनिट. हॅलो मॅम. हॅलो. हां जरा काम होतं, मी येऊ का केबिन मध्ये? नको नको, तुम्ही नका येऊ, मीच येते तिकडे. तुम्हीच येत आहे? हो हो हो. ओके ओके. बॉस येत आहे तिकडे. बॉस येत आहे. ह्याना पहिलं बाहेर काढ. हे तू खेळी ठेवा. हा, व्हॉट हॅपन? काय झालं? मॅम ॲक्च्युली या सगळ्यांना कोकणात जायचं होतं शिमग्यासाठी, तर ते 10 दिवस सुट्टी मागताय. पण मी अजिबात अलाव केलेलं नाहीये. म्हणजे मी नाहीच म्हटलं की इट इज नॉट इन माय हँड्स. तर काय तुम्ही का नाही दिली यांना सुट्टी? मी स्वतः माझ्या मावशीसोबत शिमग्याला चालली आहे. त्यांना ताबडतोब सुट्टी द्या. आपण अरे कोकणामध्ये शिमगोन तू जाणार नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर आहे, सांगा ना. अरे केवढा मोठा सण, देवाचा असता, पालखी निघता. अरे सगळा बघू खोया तुका. चल तू पण चल, समद्यांका सोड, ऑफिस बंद कर, चल तू. ठीक आहे. आणि येऊन पालखीला पण खान घाला तुम्हाला. नाही नाही, पालखी हे नी धरूची. होय तर. तू धरूची. हा. नाचायचा कसा? आणि मग तुम्हाला ती प्रभावती पण बघायला मिळेल. पती परदेशाला जाणार नाही राहणार. पती परदेशाला जाणार नाही राहणार. पती परदेशाला जाणार नाही राहणार. पती परदेशाला